लय वाईट झालं, फोन फुटला शंभ्या. तर नमस्कार मित्रांनो, रोजच्या सारखं माझ्या लिकीबरोबर खेळत होतो बघा ऑफिसला जायच्या आधी, आणि कृष्णराज पण लागलेलं नाचाय म्हणून त्याच्याबरोबर जरा टाइमपास करत बसलो आणि या दोघांना बाय करून चाललेलो बघा ऑफिसला. माझ्या आधीच कृष्णराज बघा की करत दरवाजापर्यंत तेच पुढे पोहोचले आणि माझी लेक लोळत लोळत माझ्या मागे लागलेली. ह्यो पण काय मला जाऊन देना. याला कसा बसा तर बाजूला करत होतो, रेनं माझ्या पायाला चिटकून बसलेला. हालता आलं ना गडी तरी तर म्हणून म्हणलो यालाच घेऊन आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. म्हणून एक सेल्फी व्हिडिओ करत होतो. पहिला व्हिडिओ व्यवस्थित वाटला नाही म्हणून दुसरा व्हिडिओ ट्राय करायला गेलो का मित्रांनो, आणि पहिली आजची दिवसाची लागली. पहिली लागलेली अवदसा 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघ. आजच्या दिवसाची सुरुवातच मित्रांनो असली घाण झाली की मोबाईल पडला हातात मित्रांनो. मोबाईल उचलायची सुद्धा मला धाडच होईना. जयाला म्हणलो जया मोबाईल उचलून बघ काय झालंय ग. मोबाईल मित्रांनो हातात घेतला मित्रांनो, असलं वाईट वाटलं की नाही काय सांगू तुम्हाला मित्रांनो, शब्दच नाहीत माझ्याकडे तरी. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई मारो मुझे मारो. अशी कंडिशन झालती की नाही मित्रांनो, स्वतःच्या डोक्यात काय तर घालून घेऊ वाटत होतो मित्रांनो. 3 वर्ष मोबाईल असला भारी जपलाय की नाही, किती कष्टाने घेतलाय काय सांगू तुम्हाला मित्रांनो. 20 महिने नुसता हप्ताच फेडत होतो. आता कुठं हप्ता फिटून झाल्यात बघा मित्रांनो. तवर आज मोबाईल फुटला. चांगलं एवढंच झालंय, डिस्प्ले आणि कॅमेरा तेवढा चांगला आहे बघा मित्रांनो. बाकी मोबाईलची बॅक साईड पूर्ण चिंध्या झाल्यात. लय जपून वापरलेला बाबा मोबाईल. कोणाची नजर लागली काय माहित. कालच बाळूमामानं जाऊन भेटून आलोय. बाळूमामा लय लागल्या 7:30 माग काहीतरी करा. तवर आजची दिवसाची सुरुवात बघा की कशी झाली. तर मित्रांनो आज तर काय मूड नाही व्हिडिओ करायचा. कसा सीन झालाय सीसीटीव्ही जरासं दिसते बघा आमच्या घरात लावलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. आणि मित्रांनो तुम्ही जर मला फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. आणि तुम्ही पण जरा तुमच्या मोबाईलची व्यवस्थित काळजी घ्या. आपला मोबाईल आपली जबाबदारी. काय आता कोणाला दोष देणार. आणि तिच्या आईला मीच फाटक्या हाताचा म्हणायचा आणि म्हणून विषय सोडून द्यायचा बघा.